वारसा जपणाऱ्या सगळ्या हासरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्या गुणगौरवाचा वसा जपणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत घरत गणपती ह्या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्राचे एव्हरग्रीन अभिनेते अजिंक्य देव, घरंदाज आणि शालीन सौंदर्य अश्विनी भावे, अष्टपैलू अभिनेते संजय माने, गुणी अभिनेत्री परी तेलंग, यंग अँड डॅशिंग ऍक्टर भूषण प्रधान आणि ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. काका मला वाचवामुळे घडलेला इतिहास आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता बघूया काका हिला घाबरवा मुळे काय हास्य इतिहास घडतोय तेच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या इरसाल गावकर यांना. तू का समज ना काय तुझं हट्टी पण हल्लीलंय वाढलं सांगून ठेवतोय. तुझ्या बापाशीची गाडी थांबव थांबव करत असता. पुढच्या याला सुट्टी गावली ना की घेऊन जातले तू का माझी बाय गती माझ्या सोनी आता गप आता जाऊचा बाबाकडे नाही. हो ताई ताई जरा काय आलं पोरीला शांत करा. काय झालं काय? हो दादा नु आता काय ना तर भावाकडे गेलंय ना थैसर राहूचा होता ती का म्हणून रडतात. मग राहायचं 4-5 दिवस पोरीला पण बरं वाटलं असतं. सांगितलेलं काय ना थोबाड फोडतले थांबा 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 बारकी परवडली होती लय मोठी. खिडकीत बाहेर बघ काय आता लापला वचवच 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 ऐकून घ्या परत तोंडात ना आवाज येईल होता बघ मग सर बघ काय आता खिडकीत काय काय झालंय तो नारळ पडलो हा ना तो वर चिटकवता. तुझ्या बापाशी खाली पडलेला नारळ वरती चिकटवल्या नव्हता. तुका सांगताय तोंडात ना आवाज इलो तर आता मग मग मी काय करतलय यानं फोडतलय थोबाड. काय डोळे दाखवा डोळे डायरेक्ट दाखवू की हातात घेऊन दाखवू? डायरेक्ट दाखवू की हातात घेऊन दाखवू? माझी पोर आहे सर रडता आणि तुमका कॉमेडी सुचता. वट वट पाय जा जिगड्या. हा पाय जिगड्या आज सरक खोपऱ्यात जात सर. सावका तुम्ही पण सावका एसटी फुटेल. परत आरडा केले नी ना आता घाबरवा ती का. टेन्शन घेऊ नका आम्ही डोळे घेऊनच बसलो. ऍक्टिंग काढ ऍक्टिंग बाहेर काढ. आता इथं सगळ्यांसमोर मग झेपल या ना. मामाकडे जाऊचा तो नारळ पडलेलो हा त्या काय चिटकवता. तू का करणार आहे का गाडी थांबव गो.
ढोलाबाग अहो ती पोरगी हसते तुम्ही डोले दाखवताय तर. नाही नाही, तो माझा चेहरा मोहक आहे ना. मोहक नाही गोंडच म्हणायचं त्याला. कोणताच नाही आहे काय पण बोल नको खावला टाकी नाही, कोणतंच नाही आहे, कोणतंच नाही आहे. मग काय पण बोल कोणतं- कोणताच नाही, 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 कोणतंच नाही आहे, नाही आहे, कोणतं आहे. सॉरी सॉरी दादा डोक्या पागल झालंस काय मग असं बोल लोकांवर पाणी उडवतो ऐका मी काय म्हणतो माहितीये काय तुम्ही माझ्यावर ओरडा तुझ्या का मला घाबरवा हा. म्हणजे तुम्ही डेंजर वाटाल तिला मी घाबरायची ऍक्टिंग करतो तुम्ही एक काम करा असं कशाला करायचं अरे सायकलॉजिकल लॉ मला माहिती आहे ना सायकलॉजिकल चाइल्ड सायकोलॉजी असतं ते हा. फालतू की मला घाबरवा बघा, मी सांगते. ए काय झालं रडतो कशाला हा हा आवाज नाही पाहिजे आता मला एसटीत आवाज नकोय रडशील एसटीत आवाज काढशील हा? मला एसटीत आवाज नाही पाहिजे कोणाचा फोडो थोपड रडू नको रडायचं नाही असा बोटावर उचली असा गरगर फिरून आपटेन घाले हा? मारू 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 साडी पडली तुझ्या तोंडा हा? अहो, मगाचपासून शांतता नाही काय नाही पाणी उडवतोय इकडे लोळतोय पाय धरतोय सगळं हा 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 चल घरी चल घर पे चल काय अरे म्हाताऱ्यानो, आपलं ठरलंय त्याला माहित नाही तो काय आपलं जे ठरलंय त्याला माहित नाही तो मला हलवतोय यार करा ना काय खाली उतर थांबा 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 आम्ही समजावतो त्यांना आम्ही समजावतो टेन्शन नका घेऊ तुम्ही आवरा थांबा जाऊ दे आवाज जर परत आला तर लक्षात ठेव जाऊ दे जाऊ दे, दादा, हो, जाऊ दे दादा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ना मागे घ्या तिकीट द्या मागे. अरे तुम्ही वसरण बघा ना नाही नाही आम्ही आपले ठरलंय ना त्या वसराला काहीच माहित नाही तो लय माग आहे तिकडून आलाय त्याला माहित नाही काय तुम्ही सांगा ना इथे आला कवरे चला आंबेवाडी उतरून घ्या चला पुन्हा काय आई आंबो पाहिजे हा आंबो आंबो नाही हा बाबू आंबो संपलो माका आंबो पाहिजे भूक लागली बाबू भूक लागली मामाकडे आंबो आपण मामाकडे जाऊया काय आपण जाऊया नंतर आता चिक्की खाऊया मामा नको चिक्की वागा कशा सांगितलेलं कळणार नाही का वागा नको चिक्की कशाला पाहिजे आंबा तुला आंबा कशाला पाहिजे याला आंबा पाहिजे. आंबा घे याला. मी बोललोच नाही कुठं आंबा मागितला मी पावसाला तुझ्या आईशीने व्हान आंबा ठेवला नाही अरे हा तोच तो मगाचा इकडे तुझ्या आईला तुला सांगितलं कळत नाही काय तुझ्या पावसाने बापाने आंबे बघितलं आंबा कुठं आणायचा अरे आपलं ठरले तर त्याला सांगा ना वासरांनो. ए, चल बा. आपलं ठरलंय ना हा काय येतोय खाली उतर चल खाली उतर. जाऊ दे दादा. आम्ही सांभाळतो ऐक तुम्ही आपल्यात जे ठरलंय ते आपल्यात हा वसारा लांब आहे त्याला माहित पण नाही इकडे काय चाललंय अरे म्हणजे बाबा आणि तुम्ही वसरणो मनावर फक्त ओरडा मारता कशाला तुम्ही मारला तर वसरे तो पण मारतोय ना अरे आपलं ठरलं होतं ना आई मागो नको आंबो आंबो नको शानी ग माझी बाय गती आपण आता घरी जाऊ मला ना. भीती वाटते यांची हो ना केवढ्या डलावणे असतात बघ ना आपण त्यांचा घर ना उन्हात बांधू हा? असं लोकांका बस मध्ये कसं घेतात हो ना हो असं नाहीच घेऊकच नाही पाहिजे तू आपली झोप ग माझी बाय गती झोप झोप दोन वाजत इले हा औषध घेऊची वेळ झाली आहे ना चल आपण औषध घेऊ पण सही पकडे है औषध घेऊया आपण चल ये
नको माका हा नको मामाकडे काय बोललेलं आपण बशीत बसल्यावर घेतलं बोललेलं नको औषध कडू असता कडू असता पण खोकी कोणा घेता खोकी विसरलेलं हो सॉरी ना. आता कसा बोल. आई आणि पोरगी शेम आहे ना चल घेऊन जा. नको कडू असता गं. काढून असं करून कसं चालत हा छान आहे का नाही माझं बाळ? का नको तुला औषध काय नको तुला आणि इकडे. मारू तुला औषध काय झालं? मला नको. नको तुला मी नाही मागितलं. औषध नाही मागितलं. प्रॉब्लेम काय मला नाही हे काय? हे खोकी लिहा औषध घेणार नाही औषध काय औषध का नाही घेत औषध काका हा? औषध ना कडू असता कलू नाही कलू नसतं आता बघ आता कळेल ते पण घे, घेता. औषध घे. औषध पे औषध पे तुला औषध पे घे, घे. कसा पियते बघला हे? आता काकाने विचार कसं वाटलं औषध काका काका औषध कसा गोड घ्या, म्हणले आता होत ना तू पाजा हिला, पाजा. आमची पोरगी शानी पटकन घेऊन टाकायचा इथं बुज देवा हा, घे. बुज देवा बुजात घेऊचा घे, ना घे. बुजात औषध माझ्या पोरीचं औषध प्यायला तुमका काय लाज लज्जा हा गोड लागला म्हणून काय पोरीचं औषध संपवल काय कोण प्यालं कोण प्यालं हरिता माणूस तुझं औषध प्यालं पोरीचं औषध संपवल्यानी माझ्या माका औषध पाहिजे हा माका पिऊचा हा काकाने माझी सगळं तुला पाहिजे ना ए ओक वर ये. ओक ओक औषध ओक. पोरीचं औषध ओक. पोरीचं औषध ओक. ये बाई, बाहेर. क्या बात कहर प्रवास होता तुमचा क्या बात खोकी विसरले हा तर हिट पंच होता धमाल बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा फार गोड अत्युत्तम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता फार मजा आली मंदार कहर 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 म्हणजे ऍक्च्युली बने कंडक्टर होता पण तू ड्रायव्हर होतास या हो स्किटचा हो 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 वा वा फॅन्टॅस्टिक श्रमेश लाजवाब अरुण असं म्हणतात की घाशीराम कोतवाल हे असं संगीत नाटक आहे ज्यातलं संगीत बाजूला काढलं तर फक्त नाटक सादर होऊ शकत नाही तसं या स्किटमधनं तुला बाजूला काढलं तर हे स्किट सादरच नाही होऊ शकत अशक्य रिॲक्शन्स होत्या तुझ्या आणि नेहमीप्रमाणे तुफान एनर्जी होती बहारदार मजा आली निर्मिती ताई गोड 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 स्किट झालं तुमचं ही आगाऊ मुलगी मला खूप आवडली दोन्ही आई आणि मुलगी दोघीही आवडल्या मला खूप अरुण बिचारा रे तुला काय कुठे कुठे चिमटे काढत होता तो बाप रे इतकं गोड करत होतास ना अरुण इतक्या सुपर्ब रिॲक्शन्स होत्या तुझ्या खूप हसले मी खूप खूप वेड्यासारखी आणि मोरे सईची माफी मागून कातील परफॉर्मन्स आणि मंदार जो घुसत होतास ना तू म्हणजे माझं इथे होतच होतं आला 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 असं होत होतं माझं इथे काय तुम्ही वेड्यासारखे आहात रे तुम्ही वेडेच आहेत रे काय करू श्रमेश असं वाक्य कधी असतं का रे डोळे काढून मारू का काय किती सांघिक तुमचा जो परफॉर्मन्स असतो ना तो इतका गोड असतो खूप छान खूप मजा आली मला